नमस्कार. आज आपण किरण मनोहर शार्दूल यांनी लिहिलेला एक खूप विलक्षण अनुभव पाहणार आहोत. हो, शार्दूल हे खूप संवेदनशील लेखक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं लिखाण नेहमीच आपल्याला विचार करायला लावतं. अगदी. आणि आजची ही कथा म्हणजे काय म्हणू, सरकारी नोकरीच्या त्या रुक्ष वातावरणात सापडलेलं प्रामाणिकपणाचं एक दुर्मिळ मोती आहे. बरोबर. ही गोष्ट मैत्रीची आहे, एका नैतिक पेचाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्वांशी एकनिष्ठ राहण्याची आहे. तुम्ही लेखक किरण शार्दूल यांचा उल्लेख केलात ना, तो खूप महत्त्वाचा वाटतो मला. का? कारण ही कथा केवळ घडलेल्या घटना सांगत नाही, त्यामागे जो मानवी भावनांचा आणि विचारांचा संघर्ष आहे तो ते इतक्या प्रभावीपणे मांडतात. अगदी. आपण आज एका विभागीय पदोन्नतीच्या परीक्षेच्या निमित्ताने मैत्री आणि तत्वनिष्ठा यांच्यातली निवड कशी केली जाते याचाच सखोल विचार करणार आहोत. म्हणजे एका मित्राला मदत करण्याच्या प्रामाणिक इच्छेतून. हो, त्या इच्छेतून तत्वनिष्ठेचा एक असा धडा मिळतो जो आयुष्यभरासाठी कोरला जातो. आणि या कथेची सुरुवातच इतकी नाट्यमय आहे. मंत्रालयातली एक परीक्षा. 3 मित्र एकाला पास करण्यासाठी एक धाडसी योजना आखतात. पण ऐन परीक्षेच्या वेळी तो मित्र एक असा निर्णय घेतो ज्यामुळे सगळंच बदलून जातं. चला तर मग या अनुभवात खोलवर शिरूया. नक्कीच. तर ही गोष्ट सुरू होते पोस्ट रिक्रुटमेंट टेस्ट पासून, म्हणजे PRT. PRT हो ना. ही परीक्षा म्हणजे काय होती नक्की? तर मंत्रालयात लिपिक म्हणून भरती झाल्यावर सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर बढती मिळवण्यासाठी ही परीक्षा पास होणं बंधनकारक होतं. अच्छा, म्हणजे सरकारी नोकरीतल्या करिअरमधली एक मोठी आणि खूप महत्वाची पायरी होती ही. हो, आणि याच परीक्षेवर तुमची सेवा ज्येष्ठता म्हणजे सिनियॉरिटी ठरायची. त्यामुळे याला प्रचंड महत्त्व होतं. आणि याच परीक्षेच्या निमित्ताने या कथेतील 3 मुख्य पात्रांची ओळख होते. बरोबर. पहिले आहेत स्वतः लेखक किरण शार्दूल. दुसरे त्यांचे मित्र श्री रमेश पवार. आणि तिसरे, ज्या या कथेचे नायक आहेत असं म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे हरिभाऊ राठोड. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं काहीसं. हो, गोंदियाच्या एका शेतकरी कुटुंबातून आलेले, दिसायला थोडे राखट पण मनाने अतिशय सरळ आणि उत्साही. आणि ते विजा भज म्हणजेच VAJNT या प्रवर्गातून लिपिक पदाची परीक्षा पास झाले होते. त्यांना 100 पैकी फक्त 63 गुण मिळाले होते. आणि इथेच एक भमतीशीर पण खूप बोलका किस्सा आहे नाही का? कोणता? जेव्हा मित्रमंडळी त्यांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारायची, तेव्हा हरिभाऊ हसून काय म्हणायचे? बाबासाहेबांची कृपा. अगदी. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. यात फक्त आरक्षणातून मिळालेल्या संधीबद्दलची कृतज्ञता नाही, तर त्या संधीसोबत येणाऱ्या नैतिक जबाबदारीची एक खोल जाणीव दडलेली आहे. बरोबर. ते इतके प्रामाणिक होते की गमतीने सांगायचं सुद्धा काय? की माझ्या वर्गावारीत दुसरा कोणी उमेदवारच नव्हता, त्यामुळे मी नुसते प्रश्नच लिहून आलो असतो तरी पास झालो असतो. हा. यातून त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील नितांत आदर दिसतोच, पण स्वतःबद्दल कोणताही खोटा मोठेपणा नाही. किती साधा स्वभाव. आणि हीच पार्श्वभूमी आपल्याला त्यांच्या पुढच्या निर्णयाचा अर्थ लावण्यासाठी मदत करते. म्हणजे ज्या महापुरुषाच्या नावावर आपण ही संधी मिळवली, त्यांच्या मूल्यांशी आपण प्रतारणा तर करत नाही ना, हा विचार त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर रुजलेला होता, जो पुढे निर्णायक क्षणी समोर येतो. बरोबर. आता येते PRT परीक्षा, जी मूळ परीक्षेपेक्षा खूपच कठीण होती. 100 गुणांचे 4 पेपर होते आणि प्रत्येक पेपरमध्ये पास होण्यासाठी किमान 40 गुण मिळवणं अनिवार्य होतं. आणि हरिभाऊंना ही परीक्षा जरा अवघड वाटत होती. इथेच मग त्यांच्या मित्रांनी म्हणजे शार्दूल आणि पवार यांनी त्यांना मदत करायची एक योजना आखली. पण ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक गोष्ट जुळून येणं खूप गरजेचं होतं. आणि ती म्हणजे परीक्षेतील बैठक व्यवस्था. अगदी. त्या काळात बैठक व्यवस्था नावाच्या पहिल्या अक्षरावरून म्हणजे अल्फाबेटिकली केली जायची. आणि एक विलक्षण योगायोग जुळून आला. हो, तो योगायोग म्हणजे या तिघांची आडनावं. P वरून पवार, त्यानंतर Q अध्यक्षराचं कोणी नव्हतंच, आणि मग R वरून राठोड, आणि लगेचच S वरून शार्दूल. म्हणजे तिघही एका मागोमागे एक. खुद्द हरिभाऊंनीच हे गमतीने निदर्शनास आणून दिलं होतं की आहे की नाही गंमत. आणि याच योगायोगावर त्यांच्या मदतीची संपूर्ण योजना आधारलेली होती. योजना तशी धाडसीच होती. काय ठरलं होतं नक्की? तर असं ठरलं की 3 तासांच्या पेपरमध्ये पहिल्या तासात शार्दूल पहिल्या प्रश्नापासून आणि पवार शेवटच्या प्रश्नापासून उत्तरं लिहायला सुरुवात करणार. कल्पना करा त्या परीक्षेच्या हॉलची. एकदम शांतता, पर्यवेक्षक फिरत आहेत आणि हे दोघं जण एका मिशनवर असल्यासारखे वेगाने लिहित आहेत. हो,
त्यांचं लक्ष होतं 1 तासात आपापली उत्तरपत्रिका शक्य तितकी भरणं. आणि तोपर्यंत हरिभाऊंनी काय करायचं? त्यांनी शांत बसायचं किंवा उत्तरपत्रिकेवर काहीतरी रेघोट्या ओढत वेळ काढायचा. आणि 1 तास पूर्ण झाल्यावर खरा खेळ सुरू होणार होता. पर्यवेक्षकाची नजर चुकवून शार्दूल आणि पवार यांनी आपापल्या उत्तरपत्रिका हळूच मागे बसलेल्या हरिभाऊंकडे सरकवायच्या. आणि मग उरलेल्या 2 तासात हरिभाऊंनी त्या दोन्ही उत्तरपत्रिकांमधील उत्तरं पाहून लिहायची. मैत्रीसाठी उचललेलं हे एक मोठं पाऊल होतं, पण त्यात धोकाही तितकाच होता नाही का? नक्कीच. योजनेनुसार परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सकाळ आणि दुपारचे 2 पेपर यशस्वीपणे पार पडले. म्हणजे प्लॅन वर्क होत होता. हो. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातला पेपरही ठरल्याप्रमाणे झाला. सगळं काही योजनेनुसार घडत होतं. हरिभाऊ खूप आनंदी होते. असणारच. ते आपल्या मित्रांचे पुन्हा पुन्हा आभार मानत होते. त्यांना आता पास होण्याची खात्री वाटू लागली होती. पण दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात म्हणजे शेवटच्या पेपरला एक अनपेक्षित घटना घडली. काय झालं? साधारण 45 मिनिटं झाली असतील. शार्दूल आणि पवार दोघंही वेगाने लिहित होते, कारण त्यांना 1 तासाचं लक्ष्य पूर्ण करायचं होतं. आणि त्याचवेळी त्यांना काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव झाली. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. का? काय दिसलं त्यांना? हरिभाऊ राठोड आपल्या जागेवरून उठले होते. अरे, त्यांनी आपली कोरी उत्तरपत्रिका उचलली, सरळ पर्यवेक्षकाकडे गेले, ती जमा केली आणि काहीही न बोलता परीक्षा हॉलमधनं बाहेर निघून गेले. काय सांगताय? म्हणजे प्लॅन अर्धवट सोडून? हो. विचार करा त्या दोघा मित्रांची काय अवस्था झाली असेल, ज्याच्यासाठी एवढा मोठा धोका पत्करला. तोच माणूस अचानक असं काहीतरी करेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांना काय वाटलं असेल? कोणी पकडलं की काय हरिभाऊंना? हो, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आले असतील. उरलेला 2.25 तासांचा वेळ पेपर लिहिण्यात कसा गेला हे लेखकाला कळलंच नाही, असं ते लिहितात. मनात धाकधूक असणारच. हो ना? हो ना. पेपर संपल्यावर त्यांनी बाहेर येऊन पाहिलं, पण हरिभाऊ तिथे कुठेच दिसले नाहीत. आणि तिसऱ्या दिवशी तर ते परीक्षेला आलेच नाहीत. त्यामुळे शार्दूल आणि पवार यांची चिंता आणखीनच वाढली. परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा ते कार्यालयात परतले, तेव्हा त्यांनी थेट हरिभाऊंना गाठलं. जाब बिचारायलाच गेले असणार. हो, मैत्रीचा असा अपमान का केला, असं त्यांना विचारायचं होतं. पण हरिभाऊंनी जे उत्तर दिलं ते त्यांच्या सगळ्या कल्पनांच्या पलीकडचं होतं. काय म्हणाले ते? हरिभाऊ शांतपणे म्हणाले, साहेब, तुमच्या मैत्रीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला मदत केली यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. पण मग त्यांनी असं का केलं? त्यांनी हे कारण सांगितलं. ते ऐकून दोघेही मित्र स्तब्ध झाले. हां. हरिभाऊंनी सांगितलं, जेव्हा मी त्या परीक्षेच्या हॉलमध्ये 1 तास काहीही न लिहिता नुसता बसून राहिलो, तेव्हा मला आतून अपराधी वाटू लागलं. अच्छा. तो शांत वेळ मला खात होता, असं ते म्हणाले. मला सतत असं वाटत होतं की पर्यवेक्षक माझ्याकडेच पाहतोय. पण खरी भीती पर्यवेक्षकाची नव्हती. इथेच कथेचा खरा गाभा आहे, नाही का? हो, तो शांततेचा 1 तास त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा क्षण ठरला. हरिभाऊ पुढे काय म्हणाले? ते म्हणाले, त्याचवेळी माझ्या मनात बाबासाहेबांचे विचार येऊ लागले. ज्या महापुरुषाच्या विचारांमुळे, त्यांनी दिलेल्या संधीमुळे आज मी या पदावर आहे. त्याच महापुरुषाच्या प्रामाणिकपणाच्या तत्वाला मी हरताळ फासत आहे, ही भावना मला आतून पोखरत होती. विचार करा, त्यांच्या मनात विचारांचं केवढं मोठं द्वंद्व सुरू झालं असेल. एका बाजूला मित्रांनी देऊ केलेली मदत आणि प्रमोशनची संधी होती, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा विवेक, त्यांची तत्व होती. त्यांना तीव्रतेने जाणवलं की ही मदत नसून एक प्रकारची फसवणूक आहे, स्वतःची, त्या मित्रांची आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्या विचारांची, ज्यावर त्यांचा अढळ विश्वास होता. त्या क्षणी त्यांचं मन बंड करून उठलं. मग त्यांनी एक ठाम निर्णय घेतला. ते म्हणाले, नाही, बाबासाहेबांच्या प्रामाणिकपणाच्या तत्वाला यापुढे कधीच तिलांजली द्यायची नाही. भले परीक्षा पास नाही झालो तरी चालेल, पण तत्वांशी तडजोड करायची नाही. किती मोठा निर्णय होता हा. हो, आणि त्यांनी या निर्णयामागे एक व्यावहारिक विचारही सांगितला, जो त्यांच्या दूरदृष्टीचं दर्शन घडवतो. तो कोणता? ते म्हणाले, माझी वयाची 40शी जवळ आली आहे. नियमानुसार आणखी 5 वर्षांनी वयाच्या 45व्या वर्षी मला या परीक्षेतून आपोआप सूट मिळालीच असती. अरे वा, म्हणजे त्यांना प्रमोशन मिळणारच होतं. हो, ते म्हणाले, मग या 5 वर्षांच्या फायद्यासाठी मी माझ्या तत्वांशी, माझ्या विवेकाशी प्रतारणा का करू? किती स्पष्ट विचार आहेत. हा विचार मनात पक्का झाल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तरपत्रिका तशीच पर्यवेक्षकाकडे जमा केली आणि ते थेट घरी निघून गेले. आणि त्यांचे हे स्पष्टीकरण ऐकून त्यांचे दोन्ही मित्र निःशब्द झाले. त्यांच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. धडा होता त्यांच्यासाठी. खरंच. आणि लेखक किरण शार्दूल यांनी यावर एक खूप मार्मिक टिप्पणी केली आहे.
कोणती? तर लिहितात की आजही अनेक व्यक्ती आणि संस्था बाबासाहेबांच्या कृपेमुळे उपकृत होतात, मोठे होतात, पण त्यांच्या तत्वांना आणि विचारांना सोयीस्करपणे विसरतात. अशा वेळी मित्रवर्य हरिभाऊ राठोड यांची पुन्हा पुन्हा आठवण येते. अगदी. पण या कथेचा शेवट खूपच दुःखद आणि मनाला चटका लावणार आहे. हरिभाऊ ज्या वयाच्या 45व्या वर्षी मिळणाऱ्या बढतीची आणि परीक्षेतील सुट्टीची प्रामाणिकपणे वाट पाहत होते. ते वय पूर्ण होण्याआधीच म्हणजे वयाच्या 44व्या वर्षी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. लेखक म्हणतात ते पदोन्नतीच्या परीक्षेऐवजी जगण्याच्या परीक्षेतूनच कायमची सूट घेऊन निघून गेले. बापरे. ती शारीरिक रूपाने निघून गेले, पण जाताना ते एक अशी गोष्ट मागे सोडून गेले जी कोणत्याही पदापेक्षा किंवा पदोन्नतीपेक्षा खूप मोठी होती. ती गोष्ट म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. हो, लेखकाने कथेचा शेवट एका अत्यंत प्रभावी वाक्याने केला आहे. मागे उरली ती फक्त आणि फक्त प्रामाणिकता. खरंच. किरण शार्दूल यांच्या या अनुभवातून आपण पाहिलं की खरं यश हे पद, पैसा किंवा परीक्षेतल्या गुणांमध्ये नसतं. तर ते आपल्या तत्वांशी आणि विवेकाशी प्रामाणिक राहण्यात असतं. हरिभाऊ राठोड यांची कथा ही अशाच निखळ प्रामाणिकपणाची एक प्रेरणादायी आठवण आहे. एका सामान्य माणसाने घेतलेला एक असामान्य निर्णय जो आपल्याला खूप काही शिकवून जातो. ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतोच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा सोपा मार्ग आणि योग्य मार्ग असे दोन पर्याय समोर उभे राहतात. हो, आणि सोपा मार्ग अनेकदा मोह घालतो, तात्पुरता फायदा दाखवतो, पण योग्य मार्गावर चालण्यासाठी धैर्य लागतं. आणि हाच प्रश्न आज आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जात आहोत. की अशा परिस्थितीत क्षणिक फायद्यासाठी तत्वांशी तडजोड करण्याचा मोह टाळून हरिभाऊ राठोड यांसारखा नैतिकदृष्ट्या ठाम निर्णय घेणं आपल्याला जमेल का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला नक्कीच विचारायला हवा.